नमस्कार, गायत्री किचनवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर चला मग आज आपण बनवणार आहे गव्हाच्या कुरडया। या गव्हाच्या कुरडया कशा बनवायच्या तर आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आणि किती पांढऱ्या शुभ्र होता हे पण बघा। आणि जर तुम्ही नवीन असणार माझ्या चॅनलवर तर सबस्क्राइब नक्की करा, शेअर पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी तुम्हाला कुरडईचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सर्व दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या पद्धतीने अशा कुरडया करून बघा, खूप छान येतात। तर चला मग आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। प्रत्येक सणाला आपल्याला कुरडई ही लागतेच, म्हणून थोडे का असेना पण करायच्या। चला मग आज आपण गहू किती घेणार आहोत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी आज इथे 2 किलो गहू घेतलेले आहे। ते छान आपल्याला 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचं। आणि मी लोकवनचे गहू घेतलेले आहे। जुने गहू घ्यायचे, त्याच्याने गव्हाचं चीक छान निघतं। आता आपण त्याच्यातली धूळ माती जे असते गव्हामध्ये ती सर्व निघून जाते, म्हणून 2-3 पाण्याने छान व्यवस्थित आपल्याला गहू धुवून घ्यायचे। आता आपण हे गहू 4 दिवसासाठी पाण्यामध्ये ठेवणार आहोत। ते कसे ठेवायचे, आता आपण पहिला दिवस आहे, दुसऱ्या दिवशी 24 तास झाले की परत आपण गव्हातलं पाणी बदलून घ्यायचं। त्याच्याने गव्हाचा वास येत नाही। कुरडई करताना आपण जी कुरडई करतो ना तर त्याचा वास येत नाही। जितके स्वच्छ आपण गहू धुणार 4 दिवसपर्यंत तितकी छान कुरडई होते आणि पांढरी शुभ्र पण होते। बघा आता आपण गहू धुतोय त्याच्यातून कसं थोडंसं असं लालसर पाणी, पिवळसर पाणी निघतंय, बघितलं ना। जितके आपण गहू स्वच्छ धुणार ना तेवढी कुरडई स्वच्छ आणि एकदम पांढरी शुभ्र होते। तर बघा आपण आता दुसऱ्या दिवशी परत ठेवून देणार आहोत। दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी केलं, आज चौथ्या दिवशी मी आता गहू वाटायला घेणार आहे। तर आता बघा चौथ्या दिवशी कसं दिसतं आहेत आपले गहू आणि बघा कसे भिजले पण आहेत छान। असा मऊसूत गहू आपला छान भिजून झालेला आहे। आणि तुम्ही बघत असणार जेव्हा मी गहू धुते आहे त्याच्यातलं पाणी किती व्हाईट आणि सफेद पांढरं शुभ्र निघत आहे बघा। आता आपल्याला छानपैकी 5-6 पाण्याने गहू छान धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपण ते गहू एका मशीनच्या याच्याने काढणार आहोत। जितके स्वच्छ आपण गहू धुवू ना तितकी छान कुरडई होते आपली। आता हे मशीन घेतलं आहे मी इथे। आता आपल्याला गहू टाकायचे वरून आणि एका हाताने मशीनने असं फिरवायचे ताटामध्ये, बरोबर आपले गहू व्यवस्थित बारीक होऊन बाहेर येतात। मिक्सरमध्ये जे आपण गहू करतो ना त्याच्याने कुरडई लाल होते। हे मशीन आपल्या भांड्यांच्या दुकानावर पण मिळतं। थोडा मला प्रॉब्लेम येत होता, मशीन व्यवस्थित बसत नव्हती म्हणून। तर बघा वरून गहू टाकायचे आणि एका हाताने असं मशीन फिरवायचं, बरोबर वाटून निघतात गहू। आता मी हे पूर्ण गहू हळूहळू सर्व काढून घेणार आहे। असे वरून टाकावं लागतात आणि एका हाताने असे मशीन फिरवावं लागतं। हे भांड्यांच्या दुकानावर कुठेही मिळेल। याची किंमत 350 रुपये असते आणि खूप सोपी पद्धत आहे। कुरडई खूप छान पांढरी शुभ्र येते याच्याने। आता आपण हे गहू पूर्ण आता मशीनच्या याच्याने काढून घेतलेले आहेत। आता पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, ती नक्की बघा। हे गहू वाटताना 2 जणी तरी लागतात, एकाची मदत लागतेच आपल्याला। आता आपले हे गहू पूर्ण काढून झालेले आहेत। आता ही पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ते बघा। आणि या मशीनची सेटिंग असते बारीक जाड काढायची।
तर व्यवस्थित आपण आता हे पूर्ण गहू काढून झालेले आहेत. आता एक मोठं घमेलं घ्यायचं, त्याच्यात आपण आता हे वाटलेले गहू टाकून घेणार आहोत आणि थोडं मीठ टाकायचं, त्याच्याने आपल्या हाताला चिपकत नाही. आता मी परत पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडं. आता दोघी हातांनी छान मस्त कूस करायचे. ते गव्हातल्या आतलं चीक सर्व व्यवस्थित निघून जातं. आता दोघी हाताने छान व्यवस्थित दाबून दाबून असं आपल्याला एका साईडला गव्हाचा कोंडा साईडला काढून ठेवायचा आहे. जितकं व्यवस्थित आपण गहू चोळून घेतले ना तितकं छान व्यवस्थित चीक निघतं. आपण फक्त 2च पाण्याने गहू धुणार आहोत, गव्हाचं चीक. आता आपण सर्व व्यवस्थित कोंडा साईडला काढून घेणार आहोत. आता आपण जे गव्हाचं चीक होतं ना, आपल्याकडे चाळणी असते मोठी, त्याच्याने आधी चाळून घ्यायचे छान व्यवस्थित. पूर्ण चीक आपल्याला ह्या चाळणीमधनं चाळून घ्यायचा आहे. आणि हाताने कसं तो चीक लगेच खाली बसतो, त्याच्यामुळे हाताचा जास्ती वापर करावा लागतो. पांढरे शुभ्र कुरडया पाहिजेल असतील तर एवढी मेहनत आपल्याला करावंच लागते, म्हणून खूप मेहनत आहे याच्यामध्ये. आता आपला पूर्ण व्यवस्थित चीक छान व्यवस्थित पूर्ण धुवून झालेला आहे. आता आपण दुसरींदा परत एका भांड्यामध्ये त्याच भांड्यात पाणी घेणार आहोत. परत साईडला जो आपण गव्हाचा कोंडा काढलेला आहे ना, तो परत एकदा धुणार आहेत. हे बघा, हे दोघी साईडचे टाकून घेतले. आता याच्यात आपण थोडं पाणी टाकलं आहे, 1-2 तांबे. आता छान दोघी हाताने मस्त चोळून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यावरून कळत असेल की किती पांढरा शुभ्र चीक दिसतोय, तो कुरडई किती पांढरी येईल. हे बघा, त्याच्यात गहू तरी दिसतो आहे का आपल्याला कोंड्यात. आता आपल्याला पिठीची चाळणी घ्यायची आणि त्याच्याने आता हा पूर्ण चीक पूर्ण गाळून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यावरती बघा थोडा लालसर बारीक कोंडा बाहेर वरती येईल बघा चाळणीच्या वरती. म्हणून आता आपल्याला एकचदा आता फक्त पिठीच्या चाळणीने चीक पूर्ण गाळून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी, बघा वरती कसा लालसर बारीकसर कोंडा येतो. जर तुम्ही तसं चीक ठेवलं ना तर कुरडई लाल येऊ शकते, म्हणून पिठीच्या चाळणीने गाळायचं केव्हा पण. आता आपण हा पूर्ण चीक छान व्यवस्थित पूर्ण गाळून घेणार आहोत. त्याची पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे अजून, ते नक्की बघा. हे बघा कसा निघतोय कोंडावरती लालसर. तुम्हाला दाखवते मी, बघा. तुम्ही अशाच पद्धतीने करून बघा. मेहनत खूप आहे कुरडईला, पण कुरडई छान येते पांढरं शुभ्र. तर तुम्हाला दाखवते मी, बघा आता वरती कसा लालसर असा बारीक कोंड्याचा येतोय बघा, दिसलं का तुम्हाला. आता हा चीक आपण रात्रभर ठेवून सकाळी बघणार आहोत. तर बघा किती पांढरं शुभ्र चीक दिसत आहे. त्याच्यातलं वरचं पाणी आता आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. हळूहळू सर्व पाणी निघालं की मग खाली आपला घट्ट असा चीक खाली बसून राहतो. तर बघा किती पांढरं शुभ्र दिसत आहे. आता आपण हा घट्ट चीक हाताने मोडणार आहोत. त्याला आधी हाताने चांगला व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायचा आहे. तो खाली खूप घट्ट बसतो, खूप वेळ लागतो. आता आपण जेवढा चीक असेल तेवढंच पाणी घेणार आहोत. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थित बघा, बघा किती खाली घट्ट चीक बसलेला आहे. कुरडई करायच्या आधी आपल्याला हा चीक पूर्ण असा मोडून घ्यावा लागतो. जेवढं आपल्याला चीक घ्यायचं तेवढंच आपल्याला तिथे पाणी घ्यायचं आहे. म्हणून आता आपण एक पातेलं भरून पाणी घेणार आहोत. आता आपण गॅस लावला, एक पातेलं ठेवलं आहे. पातेलं थोडं मोठंच घ्यायचं,
त्याच्याने चीक हटायला खूप सोपं जातं आपल्यांना. आता आपण एक पातेलं पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण ह्या पातेल्याने जेवढं पाणी टाकलं आहे तेवढंच आता आपण चीक घेणार आहोत. तर बघा, पाणी आपलं तिकडे छान उकळलं की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता परत आपण एकदा पूर्ण चीक छान फिरून घेत आहोत. त्याच्याने कसं परत लगेच बसून जातं. हे बघा किती छान पांढरं शुभ्र आपलं चीक झालेलं आहे. आपण एवढंच पाणी टाकलं होतं तर आपण चीक पण एवढंच टाकणार आहोत. जेवढं पाणी आहे तेवढंच चीक घ्यायचं आहे आपल्यांना. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चव अनुसार मीठ. तर मीठ किती घ्यायचं आहे ते पण बघा. आता मीठ घेणार आहोत आपण. माझ्याकडे छोटा कप आहे, तुमच्याकडे जर मोठा कप असेल तर अर्धाच कप घ्या. मी अर्धा कपला थोडंसं वरती घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं समजत नाही असणार तर मी डिशमध्ये टाकून दाखवते. तर आपली 2 किलो कुरडई आहे, त्याला एवढं मीठ भरपूर होतं. तुम्ही तुमच्या चव अनुसार टाका. तर आता आपण आपलं पाणी उकळीला आलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. आता आपण चव अनुसार मीठ. अशी वाफ यायला पाहिजे पाणी उकळलं म्हणजे. दिसतंय ना तुम्हाला पातेल्यामधनं कशी वाफ येत आहे. मीठ कमी झालं तर कुरडईचे तुकडे पण होऊ शकतात. मीठ व्यवस्थित टाकायचं. आता आपण मीठ टाकून परत झाकणी झाकून घेणार आहोत. आता आपण एकदा चांगली पाण्याची उकळी आली का मग हटायला घेणार आहोत. हे का पाण्याची किती छान उकळी आली. आता आपण आपलं चीक छान याच्यामध्ये हटवून घेणार आहोत. पातेलं थोडं मोठंच घ्यायचं. ते 2 किलोचं असो किंवा 1.5 किलोचं असो गव्हाचं चीक. आता बघा आपण गव्हाचं चीक छान व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि छान हटवून घेणार आहोत आपण. जितकं छान व्यवस्थित आपल्याकडनं हटलं जातं ना तेवढं छान पीठ येतं आणि गिठोळी पण पडत नाही. एक छान मस्त एकजीव होईस्तोपर्यंत छान हटवून घ्यायचं आहे आपल्यांना. जितकं छान हटलं जाईल ना तितकं छान कुरडई येते. थांबायचं बिलकुल नाही. आता आपण सर्व व्यवस्थित हे पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघताय ना तुम्ही कसा कलर बदलत आहे. आणि पीठ केव्हा पण अर्धा तास बारीक गॅसवर चांगलं शिजू द्यायचं. हे बघा किती छान आपलं पीठ आहे बघा. आणि किती छान दिसतंय पांढरं शुभ्र. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असणार तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझा साबुदाणा बटाट्याचा व्हिडिओ छान व्हायरल झाला आणि छान छान कमेंट आलेल्या आहेत मला. आता मी नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे आणि नवनवीन व्हिडिओ उन्हाळी दाखवत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट नक्की करा. अजून आपला नवीन व्हिडिओ येणार आहे याच्यानंतर बटाटा साबुदाण्याची चकली, तो नक्की बघा. अजून हे पीठ किती छान आपलं शिजलेलं आहे. शिजलं म्हणजे अजून त्याला 15-20 मिनटं तरी आपल्याला पिठाला शिजू द्यायचं आहे. पण कलर किती सुंदर आला आहे बघा. आता आपण 10-10 मिनटासाठी असं झाकून शिजवून घेणार आहोत पीठ. तर बघा किती सुंदर आपलं कलर किती छान आलेला आहे. पीठ जितकं छान शिजवणार ना तितकी छान कुरडई आपली मस्त पांढरी शुभ्र पण होते आणि तळायला तर 2 पटीने छान मस्त फुलते. आता आपण हे पीठ छान आता मस्त वाफवून घेणार आहोत. हे बघा आता माझ्या कुरडया कशा पटापट होतात. त्या कुरडया आवडल्या असतील केलेल्या मीने हा व्हिडिओ तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज मला सपोर्ट करा सर्वांनी. लाईक कमेंट नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. तर बघा किती सुंदर कुरडया येत आहे आपल्या.
आता आमच्या इथे ऊन तर बिलकुल येत नाही, आलं थोडंफार तर आम्ही टाकतो. तरी माझ्या कुरड्या पापड सर्व घरातल्या घरात बाल्कनीमध्ये थोडंफार आलं ऊन तर तेवढ्यामध्ये आम्ही वाळवतो. तर तुम्ही पण नक्की करून बघा. थोडं का असेना पण थोड्या कुरड्या पापड बटाटा साबुदाण्याचा पापड तुम्ही नक्की करून, छान लागतो. त्याचा व्हिडिओ मीने आपल्या चॅनलला टाकलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. आता आपण ह्या कुरड्या पटापट सर्व करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला कुरड्या तळून पण दाखवणार आहे. या कुरड्या सुकल्यावर तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण आता ह्या पूर्ण कुरड्या टाकून घेणार आहोत. ही कुरडई अशी आहे की हाताने उचलून साईडला पण ठेवू शकता तुम्ही. पीठ जितकं छान शिजेल ना तितकी कुरडई छान येते. म्हणून तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. अशा प्रकारच्या गव्हाच्या कुरडया तुम्हाला खूप आवडतील आणि आपण केलेली वस्तू ही सर्वात बेस्ट असते. तर तुम्ही नक्की करा गव्हाची कुरडई. हे बघा कुरडई कशी उचलली जाते हाताने. तर माझ्या कुरड्या इथे सर्व झालेल्या आहे. 2 किलोच्या कुरड्या माझ्या 55 झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइबर करा. तर आता आपली कुरडई आहे बघा, हाताने कशी उचलली जाते बघा आणि किती छान मऊ सूत अशी झालेली आहे आपली कुरडई. कुरडईच्या भाजीचा व्हिडिओ पण येणार आहे तुम्हाला, तो पण नक्की बघा. हे बघा कुरडई कशी उचलली जाते आपली. समजायचं की आपलं पीठ छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपल्या कुरड्या छान वाळून झालेल्या आहेत. तर बघा किती छान दिसत आहेत. चला मग आता आपण कुरडई तळून बघू कशी येते. तर चला मग आता आपण कुरडई तळायला घेणार आहोत. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का की कुरड्या कशा झालेल्या आहेत ते, आणि नक्की करून बघा. चला मग आता आपण कुरडई तळायला घेणार आहोत. तेल छान आता आपल्याला तापून घ्यायचं आहे आधी. जितकं छान व्यवस्थित तेल तापेल ना तेवढी छान कुरडई मस्त व्यवस्थित फुलते. आता आपण तेल छान तापून घेणार आहोत. तर आपलं तेल छान तापून झालेलं आहे. तर कुरडई बघा किती छान पैकी आपली मस्त तळली गेली बघा आणि किती छान पांढरा शुभ्र कलर आलेला आहे कुरडईचा. तर आता मी तुम्हाला 2-3 कुरड्या छान अशा मस्त तळून दाखवणार आहे. आता आपण कुरड्या पूर्ण तळून झाल्यावर मी तुम्हाला कुरडई कशी आपली कुरकुरीत होते ते पण दाखवणार आहे. ते बघा. पुढचा व्हिडिओ माझा नक्की बघा. चकलीचा व्हिडिओ येणार आहे, बटाटा साबुदाणा चकली. तर बघा आता आपल्या कुरड्या पूर्ण तळून झाल्या आहेत. तर बघा आपल्या कुरडईचा कसा कुरकुरीत आवाज येत आहे आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरडईचा. तर बघा आता आपण किती छान आवाज येत आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप छान लागते कुरडई. थोडी मेहनत आहे पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.